तुम्हाला तो सूर्यकुमार यादवने 2024च्या फायनलला घेतलेला कॅच आठवतोय का? तो एक कॅचच नव्हता, तर त्याने जणू ती ट्रॉफीच पकडली होती. आणि असे कॅच क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात, पण अशा कॅचेसवरून अनेकदा वादही होतात. तसेच ज्या पद्धतीने असे कॅच पकडले जातात, आता त्यासारख्या कॅचवर निर्बंध आले आहेत. MCC आणि ICC ने बनी हॉप कॅच बाबत काय नियम आणले आहेत, का आणले आहेत आणि काय आहे हा बनी हॉप कॅच? हॅलो, मी श्रुती. पाहूयात या व्हिडिओतून या सर्व प्रश्नांची उत्तरे. MCC म्हणजेच मेलबर्न क्रिकेट क्लब हा जगातील सर्वात ऍक्टिव्ह क्रिकेट क्लब आहे, जो लॉर्ड्स ग्राउंडचा मालक आणि खेळाच्या नियमांचा रक्षक आहे. आता याच MCC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. का बदल केला आहे याचं कारण MCC ने सांगितले की वादग्रस्त वाटणाऱ्या परिस्थिती टाळण्यासाठी आणि सीमारेषा बाहेर जाऊन घेतलेले कॅच अनेकांना अन्यायकारक वाटतात, त्यामुळे या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. आता काय आहे हा वाद ते सांगते आधी. फिल्डर बाउंड्री जवळ कॅच पकडण्यासाठी उडी मारतो. जर तो सीमारेषेच्या बाहेर जात असेल तर तो बॉल हवेत पकडतो किंवा उडवतो. मग तो बाहेर जाऊन पुन्हा हवेतच बॉलला पकडतो आणि शेवटी मैदानात परत येऊन कॅच पूर्ण करतो. यालाच बनी हॉप कॅच असं म्हणतात. आणि यावरूनच हा वाद चालू झाला. हा वाद पेटण्याचे कारण म्हणजे 2023च्या बिग बॅश स्पर्धेत सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बन हिटचा मायकेल नेसरने सीमेरेषेच्या बाहेर जाऊन हवेत उडी मारून बॉल पकडला आणि तसेच हवेत असताना मैदानात फेकला आणि मग नंतर परत धरला. एम्पायरने त्या खेळाडूला आऊट दिलं आणि इथंच वादाला तोंड फुटलं. आणि एक किस्सा म्हणजे भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या T20च्या फायनलला सूर्यकुमारने घेतलेला तो कॅच सुद्धा वादाचे एक प्रमुख कारण ठरलं. सध्याच्या कायद्यात पाहायला गेलं तर जर खेळाडू सीमाबाहेर असताना जमिनीला आणि चेंडूला एकाच वेळी स्पर्श करत असेल तरच कॅच अवैध मानला जातो. तर नवीन कायदा म्हणतो की पहिला जो कॅच अनेक वेळा हवेत चेंडू टाकून घेतला जात होता, आता तसं करता येणार नाही. आता बाउंड्री बाहेर फक्त एकदाच हवेत बॉलला स्पर्श करता येईल. त्यानंतर फिल्डरने लगेच बाउंड्रीच्या आत येणं गरजेचं आहे. जर फिल्डरने बाहेरच एकापेक्षा जास्त वेळा बॉल हवेत टाकून कॅच पकडला तर तो कॅच ग्राह्य धरला जाणार नाही आणि फलंदाजाला ती बाउंड्री देण्यात येईल. हा नियम 19.5.2 या कायद्यानुसार करण्यात आला आहे. तसेच हा नियम 17 जून 2025 पासून लागू होणार आहे आणि ऑक्टोबर 2026 पासून अधिकृतपणे MCCच्या कायद्यांमध्ये समावेश करण्यात येईल. याचा फायदा कोणाला होईल आणि कोणाला नाही हे लवकरच समजेल. अशाच क्रीडा अपडेटसाठी फॉलो करा ABC स्पोर्ट्सला.